नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिशन निकी या नवीनच बनवलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं अगोदर म्हटलं की आज चॅनल बनवण्याचा उद्देश काही मोठा यूट्यूबर बनणं वगैरे बिलकुल नाही आहे. हे चॅनल बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की आमच्या आयुष्यातले काही क्षण, आनंदाचे क्षण, सुखद गोष्टी हे कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवता आल्या पाहिजे आणि ज्या आठवणी आम्हाला नंतर कधीही बघता आल्या पाहिजे किंवा काही आमच्या जवळच्या खास लोकांपर्यंत त्या पोहोचवण्यासाठी यूट्यूब चॅनल हे एक चांगलं माध्यम आहे, म्हणून ते निवडलं आहे. आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल आहे की यावेळेस न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मी इटली इथे गेलो होतो. 20 वर्षानंतर माझ्या एका मित्राला भेटणार होतो, त्याच्यामुळं ही ट्रिप कशी प्लॅन झाली, बुडापेस्टपासून इटलीपर्यंतचा प्रवास कसा होता, काय काय साधनांचा मी वापर केला ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इटलीला मी 4 दिवस होतो. 4 दिवसाचा प्रवास मी 4 वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला की बुडापेस्टपासून मिलान आणि मिलानपासून पुढे ट्रेंटो या शहरापर्यंतचा प्रवास कसा होता. चला तर मग बघूया पुढे व्हिडिओमध्ये काय काय झालं ते. प्लॅनिंग पूर्ण झालं होतं ट्रिपचं. बुडापेस्टमध्ये मी जिथे राहतो तिथून मला एअरपोर्टपर्यंत पोहोचायचं होतं. सकाळी मी कसं जायचं त्यासाठी मी ऑलरेडी मॅपमध्ये बघून ठेवलं होतं कोणती बस जाते, काय जाते. त्याच्यानंतर रायन एअरची फ्लाईटने मी बर्गॅमो या एअरपोर्टपर्यंत पोहोचणार होतो. मिलानमध्ये 2 एअरपोर्ट्स आहेत, मिलान एअरपोर्ट आणि बर्गॅमो एअरपोर्ट. आणि बर्गॅमोवर उतरल्यावरती मला ट्रेंटो शहरात जायचं होतं, जे बर्गॅमोपासून साधारणतः 180 किलोमीटर आहे, जिथे जायला 2.5 तास लागतात. तर मी फ्लिक्स बसचं बुकिंग करून ट्रेंटोपर्यंतचं तिकीट काढलं होतं. सकाळी 7:30 वाजताची फ्लाईट होती, त्याच्यामुळे 2 तास अगोदर एअरपोर्टवरती पोहोचणार या हिशोबाने निघायचं होतं. हॉटेलपासून मला एअरपोर्टपर्यंत जाण्यासाठी 1 तास दाखवत होता, म्हणून मी सकाळी 3:30लाच निघालो. 3:30ला निघाल्यावरती सकाळी बर्फ पाहून जरा जास्तच आश्चर्य वाटलं. बर्फ हे आश्चर्याचंच कारण होतं, कारण सगळीकडे बर्फ पडलेला होता. जनरली बुडापेस्टमध्ये बर्फ पडत नाही असे सगळे सांगायचे, पण त्या दिवशी नेमकं मला जायचं होतं पहाटे. त्याच दिवशी पूर्ण शहर पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये झाकलेलं दिसत होतं. थंडी प्रचंड होती. टेम्परेचर सहज चेक केलं तर -5 डिग्री सेल्सिअस दाखवत होतं. आणि सकाळी सगळे रस्ते पूर्ण सुनसान होते. एखादी दुसरी गाडी दिसायची. आता ही सगळी इन्फॉर्मेशन मी गुगल मॅप्सच्या साहाय्यानेच काढली होती. गुगल मॅप्समुळे मला सगळं अगदी सोपं झालं होतं. माझ्या हॉटेलपासून मला एक बस चेंज करून पुन्हा ॲस्टोरिया एम या स्टॉपपर्यंत यायचं होतं. आणि ॲस्टोरिया एम या स्टॉपपासून मला पुढे 100E ही बस पकडायची होती, जी मला डायरेक्ट एअरपोर्टपर्यंत सोडणार होती. वेळेत बस आली, बसमध्ये बसलो आणि सारखं लक्ष स्क्रीनकडे होतं की नेक्स्ट स्टॉप कुठला आहे. जरी गुगल मॅप चालू होता तरी बाहेर थंडी खूप असल्यामुळं मी फोन बंद करून ठेवला आणि समोरच्या स्क्रीनकडे लक्ष होतं. योग्य वेळी योग्य स्टॉपवरती उतरलो आणि समोरच मला एअरपोर्टला जाणारी बस दिसली 100E. पटकन त्या बसमध्ये बसून चेक इन करून घेतलं. या बसला एअरपोर्टला जाण्यासाठी एक सेपरेट तिकीट काढावं लागतं. मंथली पास तिथे चालत नाही. 1 टाईम सिंगल एंट्री तिकीट म्हणतात त्याला. ते साधारणतः 2,500 हंगेरियन फ्रँक्स म्हणजे 700-800 रुपये इंडियन करन्सीमध्ये तिकिटाचा रेट होता. सकाळचे 5:30 वाजले होते आणि अगदी वेळेत मी एअरपोर्टवरती येऊन पोचलो होतो. डिपार्चरसाठी टर्मिनल 2 हे सिलेक्टेड आहे, पण काही फ्लाईट्स टर्मिनल 2A आणि काही फ्लाईट्स टर्मिनल 2B वरून जातात. म्हणून मी पहिले बोर्डवरती चेक करून घेतलं की माझी फ्लाईट 2A वर आहे की 2B वर आहे. पण इथे दिसलं मला फ्लाईट 2B वरतूनच जाणार आहे. मग मी आता टर्मिनल 2Bच्या दिशेने जायला निघालो. मी ऑलरेडी ऑनलाईन चेक इन केलेलं होतं आणि माझं चेक इन बॅग मला द्यायची नव्हती. जे काय आहे ते फक्त केबिन बॅग माझ्याकडे असणार होती. म्हणून मला तिकीट काउंटरवरती जाऊन बोर्डिंग पास घ्यायची गरज नाही. आणि तसंही रायन एअरचे बोर्डिंग पास हे ऑनलाईन आहेत, जे तुम्हाला डिजिटली सबमिट करावे लागतात.
सिक्युरिटी चेकिंग अगदी 15-20 मिनटात कंप्लीट झालं. फारशी गर्दी नव्हती. सिक्युरिटी चेक इन कंप्लीट करून मी ड्युटी फ्री स्टोअरमध्ये एक्सप्लोअर करत होतो. परफ्यूम्स माझं फेवरेट स्टॉल असल्यामुळं परफ्यूममध्ये मी एक्सप्लोअर केलं. फुकटचं थोडंफार परफ्यूम इकडं तिकडं अंगावर मारून घेतलं आणि पुढे जायला निघालो. अचानक माझं लक्ष एका डिझनीच्या स्टोअरकडे गेलं. लाल रंगाचं स्टोअर आणि डिझनीच्या बरेच काही कॅरेक्टर्स किंवा सोव्हेनियर्स तिथे ठेवलेले होते. ते बघून थोड्याशा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी मिकी माऊस, डोनाल्ड डक, टॉम अँड जेरी यापेक्षा वेगळे काही कार्टून नव्हते आपल्याला बघण्यासारखे. आत्ताच्या मुलांकडे तर खूप सारे ऑप्शन्स आहे. म्हणून राहावलं नाही आणि डिझनीच्या स्टोअरमध्ये एक फेरफटका मारला. नंतर महत्त्वाचं काम असतं आपलं गेट नंबर कोणता आहे ते चेक करणं. मला जायचं होतं A8 या गेटवरती. A8 या गेटच्या दिशेने मी पुढे चालू लागलो. फ्लाईट ऑन टाईम होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लेन छोटं असल्यामुळे मला बोर्डिंग करण्यासाठी थोडं पायी चालत जाऊन विमानात बसायचं होतं. बाहेर बोर्डिंग करताना थंडी पुन्हा जाणवली, पण समोरचं दृश्य एकदम अफलातून होतं. छोटंसं रायन एअरचं प्लेन आणि समोरच सूर्योदय दिसत होता. आकाश अगदी नारंगी लाल रंगात न्हालेलं होतं. प्लेनमध्ये बसल्यावर एक मस्तपैकी विंग शॉट घेतला आणि पुढे प्लेनने टेक ऑफ केलं. एक तास 10 मिनिटांचा प्रवास होता. बरोबर 1 तास 10 मिनिटामध्ये फ्लाईटने लँड केलं आणि 9:30 वाजता मी बर्गॅमो एअरपोर्टवरती येऊन पोचलो. मिलान बर्गॅमो एअरपोर्ट सगळीकडे गर्दी दिसत होती. हॉलिडे सीझन असल्यामुळं डेकोरेशन वगैरे पण दिसत होतं. पण हेच ते एअरपोर्ट आहे जे मला खूपच लक्षात राहील. त्यासाठी माझा एक नवीन व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी पुन्हा रिटर्न येण्याची जर्नी सांगितलेली आहे आणि रिटर्न येण्याच्या जर्नीमध्ये मला खूप भयानक अनुभव आले ते त्या व्हिडिओमध्ये सांगतो. पण आपण आता इथे पुढे कंटिन्यू करूया. आता फक्त 9:30 वाजले होते आणि बसचा टायमिंग 10 वाजेचा होता आणि बसचा स्टॉप गुगल मॅपवरती दाखवत होता की एक्झॅक्ट एअरपोर्टच्या बाहेर आहे. त्याच्यामुळं मी एअरपोर्टवरच थोडा वेळ टाईमपास करायचं ठरवलं, कारण बाहेर खूप थंडी होती. म्हटलं थंडीत बाहेर कुळकुळत बसण्यापेक्षा एअरपोर्टवर इकडे तिकडे फिरून मजा करूया. शेवटी 9:15 वाजता मी बाहेर आलो आणि बाहेर येऊन बसची माहिती काढली. प्लॅटफॉर्म नंबर 6वरती बस उभी होती. फ्लिक्स बस ही एक प्रायव्हेट कंपनी आहे जी आपल्याला विदिन इटली सेवा प्रोव्हाइड करते. त्यातूनच मी मिलान बर्गॅमोपासून तर ट्रेंटो या शहरापर्यंतचं बुकिंग केलेलं होतं. साधारणतः 60 युरोमध्ये मला ते तिकीट मिळालेलं होतं. रिटर्नचं तिकीट होतं. तुम्हाला जर गुगल मॅप व्यवस्थित हाताळता येत असेल आणि इंग्लिश लिहिता वाचता बोलता येत असेल तर तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये जाऊ शकतात. इथे मला कोणालाही काही विचारायची गरज नाही वाटली. गुगल मॅपवर दिसलं, मला माझा बस नंबर माहिती होता. प्लॅटफॉर्म नंबर 6वर त्याने दाखवलं पण की माझा बस नंबर 407 नंबरची बस तिकडे जाणार आहे आणि त्याच्यावरती त्याचं नाव पण आहे. फ्लिक्स बस पण होती. बस खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होती. ॲक्च्युली तिचा दरवाजा खूप अट्रॅक्टिव्ह आहे. दरवाजा जेव्हा बंद होतो त्यावेळेस समजूनही येत नाही की दरवाजा या ठिकाणी असेल म्हणून. आणि वरती चढून सगळे सीट्स अवेलेबल होते. लगेज
मी व्यवस्थित ठेवून दिलं. लगेचचा एक व्हिडिओ पण काढून घेतला जेणेकरून लगेच ठेवलं याची खात्री होऊन जाईल आणि माझ्या सीटवरती जायला निघालो. इथून पुढचा प्रवास 2.5 तासांचा होता, पण बस खूपच कम्फर्टेबल होती. बसचा दरवाजा तर अगदीच अट्रॅक्टिव्ह वाटत होता. सामान ठेवायला एक मस्त स्पेशियस जागा आणि आत टॉयलेटची पण सुविधा होती. लांब प्रवासासाठी ही बस फारच उपयोगी होती. अडीच तासाच्या प्रवासानंतर मी ट्रेंटो या शहरात येऊन थांबलो. तिथे माझा मित्र राहुल हा आधीच बस स्टॉपवर येऊन माझी वाट पाहत उभा होता. आज जवळजवळ 20 वर्षानंतर आम्ही भेटलो होतो, त्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि परत मागच्या जुन्या गोष्टी आठवणी गप्पा मारत आम्ही पुढे चालत निघालो. भूक प्रचंड लागली होती. तो म्हणाला पनीर टिक्का किंवा कुठलंही व्हेज हॉटेल इथे जवळपासच आहे. पण मी म्हटलं इटलीमध्ये आलोय आणि पिझ्झा नाही खायचा असं कसं होईल. लहानपणापासूनच एक स्वप्न होतं, एक दिवस इटलीमध्ये जाऊन ओरिजिनल पिझ्झा खायचा आहे आणि ते स्वप्न त्या दिवशी पूर्ण झालं. त्याने व्हेज मार्गारिटा पिझ्झा मागवला. सॉफ्ट ब्रेड, भरपूर चीज आणि एक पूर्ण पिझ्झा मी एकट्याने संपवला. नंतर त्याने खूप आग्रह केला म्हणून 1 कप कॉफी घेतली. जनरली मी कॉफी पित नाही, पण तिथली कॉफी खरंच खूप छान होती आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवरमध्ये पण कॉफी अवेलेबल होत्या. तर मित्रांनो, या व्हिडिओचा मी इथे शेवट करतो. पुढच्या 4 दिवसात मी कुठे कुठे फिरलो, काय काय केलं, न्यू इयर सेलिब्रेशन कसं केलं, हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.